नमस्कार. आज आम्ही नगराध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष म्हणजे आमचे 30-25 नगरसेवक आम्ही या इथे या किल्लोळमध्ये जे प्रोजेक्ट जे आहेत डम्पिंग ग्राउंड एक हात बघण्यासाठी इथे आलेलो आहोत. हा जो ड्राय वेस्ट सेग्रिगेशन आणि मॅनेजमेंट असा हा प्रोजेक्ट आहे आणि हे जवळपास 550 टन जो कचरा आहे विलगीकरण इकडे केलं जातं. पण नक्कीच त्याच्यापेक्षा कमी 100 टन 40 टन अशा कचऱ्याचं प्रोजेक्ट हा छोट्या प्रमाणावरती आपण बदलापूर राबवतो. सुक्या कचऱ्यावर जी प्रक्रिया करतात त्यासाठी खास करून इथे आम्ही बघायला आलो होतो. तुम्ही इथे जर बघत असाल दररोज 500 टन कचरा हा फक्त सुका कचरा या प्रकल्पासाठी येत असतो. घरातून जर भुगा कचरा आणि सुका कचरा जर वेगळा केला तर फार मोठ्या प्रमाणात क्रांती घडू शकते असं या ठिकाणी पाहून आपल्याला प्रथम निदर्शनास येतं. म्हणजे सगळ्या प्रकल्पाची इन्व्हेस्टमेंट या कंपनीने केलेली आहे आणि त्याच्यात ते दरवर्षी या 4.5 एकरच्या जागेच्या बदल्यात इंदोर कॉर्पोरेशनला या ठिकाणी रॉयल्टी 2 कोटी रुपये देतात आणि या ठिकाणी फक्त इंदोर महानगरपालिका कचरा कॅप्सूलमध्ये आणून टाकते. त्याच्यावर ही सगळी प्रक्रिया कंपनी करते आणि या कचऱ्यातून या कंपनीच्या मार्फत सिमेंट कंपनीला बर्निंग फ्युएल म्हणून सुद्धा दिलं जातं. त्याच्याबरोबर प्लास्टिक आहे, ऑक्साईड आहे, अल्युमिनियम आहे, ते सगळं वेगळं मारून ते लोक त्या ठिकाणी विकलं जातं. बदलापूर शहरामध्ये आम्ही राबवतोय. त्या ठिकाणी आम्ही भेटे कॉन्ट्रॅक्टरला 150 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी तो प्रकल्प आमच्या आम्ही हा जेव्हा पूर्ण प्रकल्प बनवला याचं सगळं सर्व कॉन्ट्रिब्युशन आहे त्या कंपनीचं. पूर्ण इथलं कॉन्ट्रिब्युशन त्या कंपनीने घेतलंय. 500 टन कचरा प्रक्रिया होणार आहे. बदलापूरला 300 टन कचरा प्रक्रिया तो करणारे सेग्रिगेटेड करणार नाही. त्या ठिकाणी सेग्रिगेशन कचरा करून येतो आणि ज्याच्यात या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट पण लावली जाते आणि कॉर्पोरेशनला इन्कम मिळते. इंदोर महानगरपालिकेचा हा प्रकल्प देशामध्ये आदर्श असा प्रकल्प आहे. सुंदर आणि एकदम नियोजन करते इथे कॉर्पोरेशननी काम केलेलं आहे. खरंच आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.